आपण मिरजेच्या एका भागामध्ये आलो. तर वाईट परिस्थिती आहे आणि ही वाईट परिस्थिती आपण समजून घेणार आहोत. बाळ, तुझं नाव सांग. ऐश्वर्या भारत संगपाळ. बर. ऍक्च्युली मी तर 20 वर्षापासून राहते. माझा जन्म देखील इथंच झालाय. हा. तेव्हापासून इथे रोड नाहीये, ऍम्ब्युलन्स येत नाही किंवा कचऱ्याची गाडी देखील इथे येत नाही. बर. आणि कोणतीच इथे हे नाही सुविधा नाही. नाहीये. परत मतदान असतं तेव्हा येतात, रोड करून देतो हे वगैरे सगळं बोलतात, पण इथे काही होत नाही. बर. ऍक्च्युली आधी तुझ्या हाताला काय झालं? ऍक्च्युली मी पाऊस पडला तेव्हा पडले रोडवर. इथंच पडले? हो, इथंच पडले. बर. मग आता त्याच्यामुळे प्लास्टर केलंय? हो, प्लास्टर केलं. हा, बर. ही तुझी समस्या आहे. बर दादा, तुला काय वाटतं या समस्येबाबत? ते नागरी सुविधा कोणतीही आमच्या इथं नाही आहे. बर. आता गेले 2-2.5 वर्ष झाले स्ट्रीट लाईट लावलाय. बर. इथे कनेक्शनच दिलेलं नाही. नुसतंच म्हणजे लावून नुसतंच लावून ठेवलंय? दिलं. हा, बिल अच्छा, मिळायचं. शोला म्हणजे लग्नात बंद पाकिट दिलं पण मोकळच दिलं, दिले अशातलाच प्रकार बरोबर. आपला. मग त्याचा काही उपयोगच नाही. काही हा, नाही. बर. हा, आणि बर. दुसरी गोष्ट गटरीची सोय नाही आहे, रस्ता नाही आहे. नाहीये. इथं बरं, ॲम्ब्युलन्स किती वर्षापूर्वीपासून ही वस्ती आहे? हे गेले 40 वर्षापासून वस्ती आहे. अरे बाप रे बाप, 40 वर्ष तिथं काय सुविधा झाली? काही सुविधा नाही. तुम्ही बघा की ह्यात कुठे सुविधा वाटते का तुम्हाला? नाही. बिल खाण्याची सुविधा झाल्या, ते लावण्यात सगळं पैसे भरायला लागते. बर. कचऱ्याचं भरायला लागते, सगळं A to Z, पाण्याचं भरायला लागते, लाईटचं भरायला लागते, पण पण सुविधा येत्या नाही. सुविधा नाही. येत्या बर. बघत्यात आणि परत आलोच म्हणतात, परत येत बर. नाही. ही स्ट्रीटलाईटची पेटी किती वर्षापूर्वी बसवली, किती महिन्यापूर्वी बसवली? ही पेटी बसवलेली आहे, पण याच्यात मीटरच नाही, सप्लायच नाही. आणि रोडची परिस्थिती बघूया जरा. या जरासं मला वाट द्या. तुमचा रोड किती सुंदर असं दाखवायला पाहिजे मला. या 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 हे बघा, किती सुंदर असा रोड आहे, किती जबरदस्त या रोडला आहे. या रोडला फक्त अधिकाऱ्यांनी येऊन ये, त्यांचे पाय बी मोडतील. मी तुम्हाला विनंती करतो, या रोडला तुम्ही कोणी अधिकाऱ्यांनी यायचं नाही. काय माहिती का, आला तर तुमचे पाय बी मोडतील. हो, मला काळजी घ्यावी लागते ना तुमची. हे नागरिकांचा हात पाय मोडून जातो हो, त्यांच्या काय वाट का लागेल ना. आपण सुखी राहायचं. बघा, अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, यायचं नाही, इकडे काम करायचं नाही, यांचं चांगलं काही करायचं नाही. का तर आपण त्यांचे फक्त पैसे घ्यायचे, त्याची वाट लावायची. अरे काय चाललाय प्रकार. 40-40 वर्ष जर ह्या कॉलनीची व्यवस्था होत नसेल तर लोकांनी राहायचं कसं? त्या पोरगीचा हात मोडला, कोण बघणार? कोण? या ना तुम्ही, बघा परिस्थिती. तुम्हाला येऊ नका म्हणायची वेळ आणली सा. मी हात जोडून विनंती करतोय, रोज एक नवीन सेकंद. या भागामध्ये 2 वर्ष झालं स्ट्रीट लाईट लावून चालू नाहीयेत. चालू करा. दुसरी गोष्ट, या रस्त्यावर साधा मुरुम टाका. मुरुम टाकलं त्याच्यावर रोलर तर फिरवा. ह्यांच्याकडे लक्ष द्या. मी हात जोडून तुम्हाला विनंती करतोय. कारण का तर जनतेची सेवा करण्यासाठीच तुम्हाला तिथं पगार देऊन ठेवलंय. जनतेला तुम्ही भीक मागायची वेळ आणून देऊ नका, आणि ती आणलेली आहे तुम्ही. मी हात जोडून विनंती करतो की तुम्ही या भागाकडे लक्ष द्याल आणि त्वरित यांची समस्या सोडवाल अशी अपेक्षा करतो. थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.